नमस्कार. महावितरणाच्या भोंगळ कारभार आणि वारंवार लाईट जाणे, वायर तुटणे अशा परिस्थितीत अर्नाळा परिसरातील शेतकरी, कोळी आणि विभिन्न प्रकारचे लोक, सामाजिक कामकाज करणारे असे अलग अलग प्रकारचे लोक इथे राहतात आणि प्रत्येकाला अलग अलग समस्यांना तोंड द्यावं लागते. त्यामुळे बहुजन विकास आघाडी आणि अर्नाळा ग्रामपंचायत ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ह्या ठिकाणी अधिकारी आणि जनता ह्यांचं एक व्याख्यान सारखंच, म्हणजे आम्ही विचारतो प्रश्न, तुम्ही उत्तर द्या, असा एक व्याख्यान मला झालेलं आहे. त्याबद्दल आपल्यासोबत अर्नाळाचे सरपंच देखील आहेत, ते काय सांगतात ते ऐकूया. साहेब नमस्कार. नमस्कार. साहेब, आजचं हे महावितरणाशी तुम्ही बोलले, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आम्ही महावितरणवर आज मोर्चाच नेणार होते. आमचं नियोजनच मोर्चाचं होतं, पण महावितरणमधून आम्ही जे निवेदन दिलं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला जी समोरून प्रतिक्रिया केली का तुम्ही हे मोर्चा काढण्यापेक्षा तुम्ही एक सभा ठेवा आणि त्याच्यात आम्ही स्वतः येऊ आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देऊ. प्रश्न एवढे मोठे नाहीत आमच्या अर्नाळ्याचे, छोटे छोटे प्रश्न जे आता पूर्वी शहरीकरण, आता आमचा हा ग्रामीण भाग आहे. कोळी समाज 18 पगड जाती इथे राहतात. 600 मीटर आहेत, 30,000 लोकसंख्या आहे. ह्या हिशोबाने आमचे शेतकरी, कोळी समाज यांचे जे महावितरणाचं दुर्लक्ष झालेलं आहे एवढ्या वर्ष, ते हा वर्षात एक पण आमची अशी जनता दरबार ते तिथे लागलेले आहेत जिथे आमदारांचं निवासस्थान आहे, तिथेच जनता दरबार. आमचं म्हणणं आहे का गावात या, गावात एखादी चर्चा ठेवा, गावात जनता दरबार ठेवा आणि तिथे आमच्या बरोबर चर्चा करा. जिथे असं नको, पक्षपात नको. आज सर्वांनीच मतं टाकल्यात, कोणी मतं सांगून टाकली नाहीत, मीच टाकले तुम्ही नाही टाकलं. सर्वांचं काम करायचंय. जे आमदार आता निवडून आल्यात त्यांनी सर्वांचीच कामं करायची आहेत. त्यांना हा एरियाचे ते मायबाप आहेत, आता त्यांनी कामं करायची आहेत ना. आम्हाला बोंबा मारायचे पाळी येऊ नये म्हणून आजची हे आम्ही मोर्चा सभेत रूपांतर करून आम्ही शांतपणे प्रश्न विचारत आहोत. अर्नाळा गावच्या मुख्य समस्या काय? मुख्य समस्या एक बिल याच्यात जास्त बिल येणं, मग ते अशिक्षित छोटीशी आमचा गाव जो शेतीत आखा दिवस राब करतोय, कोळी समाज आहे ते बोटीत जातात, मग महिलाच घरी असतात त्या व्यापारावर जातात. मग ही बिलं कमी जास्त करण्यात ज्या धावपळी करायच्या आहेत त्या इथून होत नाहीत, अर्नाळ्यातून होत नाही. ते वसई, विरार या ठिकाणी फिरावं लागतं, की तसंच राहतं. मग दुसरं त्याच्यात अजून 2 महिने झाले का अजून दंड येतोय, मग त्याच्यात बिल वाढीव होतं. लाख 2-2 लाखापर्यंत बिलं गेलेली आहेत. त्यामुळे लोक त्रस्त आहेत. त्या खरोखर जर इथे निवारण झालं तर आमचं म्हणणं एकच आहे का त्यांनी अधिकारी एक वार द्यावा, महिन्यातून एक वार द्यावा आणि इथे एक अधिकारी बसवावं का जेणेकरून जे काय फॉल्टी बिल आहेत ती इथेच रिपेरिंग करून मिळतील. आपल्यासोबत माजी नगरसेविका देखील आहेत. मॅडम, ह्या ठिकाणी बंच कंडक्टर आणि भूमिगत केबलचं देखील काम चालू असं बोलतात, त्याचा काही तुम्हाला काही फायदा दिसतो का इथे? बंच केबल, भूमिगत केबल हे सगळं आमदार, आमचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मंजूर केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने काम चालू आहे. पण कुठेतरी इकडे या गोष्टीला अडथळा पण आणला जातो. वर्क ऑर्डर निघाली आहे, भूमिपूजन झालंय, तरी सुद्धा फंडामुळे आता आमचं चिखलडोंगरीला जे EHV आहे ते EHV झाल्याने आमचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह होणार आहेत. पण ते कुठेतरी अडवलंय, कारण माननीय आमदारांनी ते मंजूर केलेलं आहे आणि फंड दिला जात नाही, ते काम अडकलेलं. आता साहेब बोलले की तुम्ही वरच्या लेवलला जा, तर आम्ही आमच्या आमदाराकडे गेले. आमदारांनी ऊर्जा मंत्र्यांची भेट घेऊन चिखलडोंगरीचं सबस्टेशन मंजूर केलं आणि त्याचं भूमिपूजन झालंय, त्याची प्लिंथ पण चढली आहे. पण आता ते काम थांबलेलं आहे. ते काम लवकरात लवकर हवे, कारण आता केंद्रात, राज्यात, जिल्ह्यात सगळ्या ठिकाणी यांची सत्ता आहे आणि यांनी ते करून द्यायला पाहिजे. आम्हाला लोकांच्या वारंवार या समस्या आहेत, वीज खंडित होते वारंवार, तर हे करतात काय? आमच्या आमदारांनी खूप प्रयत्न केले आणि मंजूर केलेला निधी हे अडवतात. ते का अडवतात, काय त्यांच्या मागे याचं भूमिका हे आम्हाला कळू द्या बस. आणि आमचं EHV लवकरात लवकर मंजूर करावं आणि आम्हाला या वीज समस्यापासून कायमची मुक्ती द्यावी, हीच आमची इच्छा आहे. ज्या वेळेला एखाद्या जागी जेव्हा झाड पडते किंवा तिकडची लाईट किंवा तिकडची केबल ब्रेक होते, तेव्हा जो मिनी पिलर असतो, मिनी पिलर
ते घरापर्यंत वायर देखील हे लोक बदली करायला नसतात, हे बोलतात की तुम्ही खर्च करा. त्याबद्दल तुम्ही काय सांगता? आम्ही जेव्हा वायर झाड पडतं तेव्हा आम्ही महापालिकेचं गाडी मागवतो आणि झाड ट्री कटिंग करून घेतो. आणि इतर वेळेस सुद्धा आम्ही महापालिकेच्या माध्यमातून ट्री कटिंग करू येते. माननीय लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नेहमी सांगितले, आपले गावकरी स्थानिक भूमिपुत्र आहेत, यांची कामं आपण सखोल केली पाहिजेत. आता बंच केबल, आता वायरी तुम्हाला माहिती आहे किती वर्षापासून ते वायरी खराब झालेल्या आहेत आणि किती अपघात झालेले आहेत. आमची मागणी हीच आहे की बंच केबल लवकरात लवकर टाकून द्यावे. तसंच आता जे ट्रान्सफॉर्मर आहेत ते खराब झालेले आहेत, त्यांना कव्हर लावायला पाहिजेत की कारण तिथे वीज गळती होते, कोणाचा अपघात होऊ नये, हा आमचा विषय आहे. दुसरा विषय असा आहे की आपले आता आगाशीपासून तर पश्चिम पट्टा स्थानिक भूमिपुत्र आहेत, अदानीचं मीटर आलेलं आहे, तर आमच्या स्थानिक लोकांचा विरोध आहे त्याला, कारण आमच्या काही लोकांना त्या मीटर बद्दल माहिती नाही आहे आणि ते कोणी लादू नये. दुसरा विषय असा आहे की जे वीज मीटर जास्त येतं, इतर वेळी आमची लोक कामाला जातात, कोणी शेतीवर जातं आणि ते गेल्यानंतर मीटर येतं घरात, दुसऱ्या दिवशी कोणी नसताना कापलं जातं. तुम्हाला इतर वेळी वीज बिल पटकन पाहिजेत असतं आणि इतर वेळी तुम्ही ते मीटर कापून देता. लोकांना त्याच्यात कळू द्या, लोकांना तुम्ही जाऊन सांगा, बाबा तुमचे लाईट मीटर जास्त आलेला आहे तर ते तुम्ही 2 दिवसात भरून टाका, कारण पगार हा 10 दिवसांनी 10 तारखेला होतो. काही आमच्या आदिवासी बांधव आहेत, त्यांचा महिन्याला पगार होतो, आठवड्याला पगार होतो. आणि आता तुम्हाला माहिती आहे महागाई वाढलेली आहे, मीटरचं भाडं पण वाढलेलं आहे, त्यामुळे त्यांना पण, गरीब लोकांना, स्थानिक आमचे कोळी बांधव आहेत, आगरी समाजामध्ये सगळ्या समाजाच्या वतीने सगळ्यांना समजून घेऊन त्यांना ते दिलं पाहिजे. दादा तुमचं म्हणणं काय? आज आगाशी आणि विरार परिसरात जे ग्राहक आहेत, हजारोनी वीज ग्राहक आहेत, त्यांच्या अनेक समस्या आहेत. टेक्निकली प्रत्येक ग्राहकाला ही माहिती नसते की टेक्निकल प्रॉब्लेम काय आहे. आज इथे या सभेला जे जमलेले आहेत सर्व, यांनी सर्वांनी अभ्यास केलेला आहे आणि आपण प्रतिनिधित्व करतो या दृष्टीने आज आप्पांच्या नेतृत्वाखाली एक तिथे आपली वरिष्ठांची मीटिंग आहे, महावितरण साहेबांची मीटिंग आहे. त्याच्यात अनेक मुद्दे आपण घेतलेले आहेत. प्रमुख मुद्दा असा आहे की लाईट अनेक वेळा जाते आणि हे टेक्निकली प्रॉब्लेम जे आहेत हे MSEBच्या स्टाफनी सोडवायचे आहेत, तरी पण त्यांना आपल्याकडून खूप सहकार्य केलं जातं. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आज इथे जी सभा झाली त्याच्यात जी निवेदनं आम्ही दिलेली आहेत त्याच्यात टेक्निकली जे काही आहे त्याचे सजेशन आम्ही त्यांना दिलेलं आहे. मीटर यांची जी आहेत ती बिलं पाठवतात आणि बिलं पाठवल्यानंतर तुम्ही हजारो ग्राहकांकडनं तुम्ही वीज शुल्क घेता. त्या पद्धतीने तुम्ही सेवा देता का? तर अजिबात दिली जात नाही. ती सकाळपासून सुरुवात होते लाईट जायला, ती संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत अनेक वेळा जाते. मग हा ग्राहकाला खूप त्रास होतो आणि तो ग्राहक आहे ना, मग आम्ही सोशल काम करत असल्यामुळे आमच्याकडे समस्या घेऊन येतात. मग त्या समस्येचं निवारण करण्यासाठी आम्ही आप्पांकडे जातो. मग आप्पा तिथे आम्हाला समजावून सांगतात कुठच्या गोष्टीसाठी आपण पाठपुरावा केलेला आहे, या सर्व गोष्टी हे करतात. आता आमची एकच मागणी आहे की यांचा 24 तास लाईट देणं हे यांचं कर्तव्य आहे, पण ते होत नाही. आपण समजू शकतो की आपल्या ओव्हरहेड लाईन्स जुन्या आहेत किंवा ओव्हरहेड लाईन या पद्धतीने आहे, तर त्याच्यासाठी भूमिगत लाईन्स आल्या तर खूप सोय होईल आणि त्यामुळे हे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होतील. दुसरी अशी गंमत आहे की हे मीटरचं रिडिंग जास्त येते किंवा काही वेळा असं होतं, सोसायट्या मोठ्या आता होतात, शहरीकरण इथे होत आहे, की त्या ग्राहकाला माहीतच नसतं की यांनी मी मीटरचा बिल भरलं नाही म्हणून कट केला. यांच्या अनेक वेळा लाईट जात असल्यामुळे त्याला काय वाटतं की लाईट गेलेली आहे आणि जेव्हा सर्वांकडे लाईट आहे आणि माझ्या घरी लाईट नाही तेव्हा त्याला कळतं की यांनी, तर हे पूर्व कल्पना देणं भाग आहे. MSEBचं काम आहे की तुम्ही लाईट बिल न भरल्यामुळे आम्ही तुमचं कट करतो, तर ही सुद्धा समस्या सोडवली पाहिजे आणि यांनी चांगली सेवा देणं हे या वितरणचं काम आहे, ते त्यांनी दिलं पाहिजे. आम्ही त्यांचे आभार मानतो. तुम्ही काय सांगता? मला तुमच्या माध्यमातून महावितरणाला ही विनंती करायची आहे की जे स्मार्ट मीटर आमच्यावर लादण्यात येत आहेत ते त्याची सक्ती करू नये आणि स्मार्ट मीटरला आमचा विरोध आहे. दुसरा मुद्दा आमच्या सुषमा मॅडमनी मांडला की EHV जे चिखलडोंगरीला जे EHV मंजूर झालं ते EHVचं काम झालं, त्याचं भूमिपूजन आमचे आदरणीय नेते हितेंद्रजी ठाकूर आणि क्षितिजदादा ठाकूर यांनी त्यांचं भूमिपूजन केलं. त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टर
कॉन्ट्रॅक्टर विथ महावितरणचे अधिकारी पण होते त्यावेळेला, आणि त्यावेळेला त्यांचं स्टेटमेंट होतं की हे 24 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि हे 24 महिन्यामध्ये कंप्लीट करणार म्हणून. पण आज ते क्लीन बेसिसवर येऊन ते थांबलेलं आहे. ते का थांबलेलं आहे, कशासाठी थांबलेलं आहे, तर महावितरणने त्याचं उत्तर आम्हाला द्यावं. दुसरी गोष्ट, आता शहरीकरणाच्या हिशोबाने लोकसंख्या वाढलेली आहे, मीटर वाढलेली आहेत, ट्रान्सफॉर्मर जे आहेत जुने तेच आहेत, कुठे 100 केवीचा कुठे 200 केवीचा. तर महावितरणला अशी विनंती आहे की आमच्या मागणीनुसार, आम्ही ऑलरेडी त्या मागण्या दिलेल्या त्यांच्याकडे निवेदन दिले आहेत, तर ते ट्रान्सफॉर्मर जे आहेत ते 100 केवीचा आहे, तो 100चा 200चा करावा, 200चा आहे तो 300चा करावा. आणि दुसऱ्या ज्या अगोदर म्हणजे 60-70 वर्षा अगोदरच्या ज्या जीर्ण झालेल्या बंच कंडक्टर आहेत ते काही ठिकाणी बदलण्याचं काम चालू आहे. पण माझी एक मागणी आहे का हा पश्चिम पट्टा जो आहे हा झाडाझुडपाचा आहे, तर शेती प्रथम जे शेतीवाडीतून जे गेलेले बंच कंडक्टर जुजूने ते लवकरात लवकर रिप्लेस करावे. कारण कधी त्याच्यावर जर झावळी पडली तर डिओ जातो, आणि डिओ गेल्यानंतर मग ते भरपूर वेळानंतर लक्षात येते, मग MSCBला कळवल्यानंतर मग त्यांना यायला उशीर लागतो. असं करता जवळजवळ 6 ते 7 तासाचा गॅप पडतोय. तर ह्यावर ह्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. तर इथे जमलेल्या सर्व कार्यकर्ते आणि सर्व गावकरी ह्यांचं एकच म्हणणं आहे की आमच्या गावातल्या छोट्या छोट्या समस्या आहेत ह्या महावितरणाने दुरुस्त कराव्यात. आम्हाला अवाजवी बिल पाठवणे, एकदा केबल तुटली की ती बनवण्यासाठी भरपूर तासनतास घालवणे, त्यानंतर अचानक येऊन आमच्या इकडचे लाईट कट केली जाते आणि लाईटचं दिवसातून 5-6 वेळा लाईट जाणे, ह्या सर्व गोष्टीमुळे शेतकऱ्यापासून तर मच्छीमारापर्यंत इथे सर्वच राहणाऱ्या लोकांना फार त्रास होत असतो. आज त्यांनी ह्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं, परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही तुमचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी तुमच्या दारी येतो, तुम्ही आम्हाला प्रश्न सांगा, आम्ही त्यावरती लवकरात लवकर कामकाज करू. त्यामुळे ह्यांनी फक्त आजच्या दिवशी ह्यांच्याशी बोलून त्यांना प्रश्न सांगितलेले आहेत. आता ह्यावरती सुधारणा नाही झाली तर आम्ही मोर्चा काढण्याच्या तयारीत आहोत, असं देखील ह्यांचं म्हणणं आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम, नमस्कार.